नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी. दारावरची बेल वाजली. सईनं दार उघडलं. दारात म्हातारे ग्रहस्थ उभे होते. मी यशवंत वाघ, केदारचे वडील. आत येऊ? अविनाश आहेत का? सईनं त्यांना पटकन आत घेतलं. अविनाश घरीच होता. वाघ बाहेरच्या खोलीत बसले. सईनं अविनाशला बोलवलं. अरे हे केदार वाघचे वडील. अविनाश झटकन पायाच पडला. वाघ दचकले, मागे झाले. अहो हे काय करताय? तुमचे आशीर्वाद घेतले. यशवंत वाघ मलूल हसले. बोला ना बाबा, कसं येणं केलं? बाबा म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. तुमचा वेळ नाही घेणार मी, लगेचच सांगतो. क्षमा करा, तुमची पूर्वपरवानगी न घेता आलो, पण राहावे ना हो. तुम्ही भेटणार याची का कुणास ठाऊक, पण खात्री होती. केदार जाऊन आता बरीच वर्ष झाली. आमचा आधारच तुटला. त्याचं स्वप्न भंगलं. एकही दिवस जात नाही त्याची आठवण आली नाही असा. पण तुम्हाला सांगतो, केदार कालपर्यंत कधीही माझ्या किंवा त्याच्या आईच्या स्वप्नात आला नाही. काल तो आला. मला म्हणाला, बाबा मला ते नाटक पूर्ण झालेलं बघायचं आहे. अविनाश खूप मोठे नट आहेत. तुम्ही त्यांना भेटा, त्यांना सांगा नाटक करा. सई आश्चर्यानं बघायला लागली. थांब ताईसाहेब, माझं पूर्ण होऊ द्या आधी. माझा असल्या स्वप्नांवर विश्वास नाही, पण पत्नीच्या आग्रहाखातर आलोय मी. मी मनापासून सांगतो अविनाश, तुम्ही नका करू हे नाटक. हेच सांगायला आलोय मी. अहो केदार तर गेला. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही घरचे सगळे जिवंत मरण सहन करतोय. माणूस असा अचानक गेल्यानंतर त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि तुम्ही तर लाखांचे पोशिंदे आहात. केवळ एक कुटुंब नाही हो, अनेक जण तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्हाला भेटा म्हणाला केदार म्हणून आलो, पण तो म्हटला म्हणून तुम्हाला गळ घालायला नाही आलो मी. त्यांची जीभ जड झाली. त्यांना बोलवे ना. अविनाशने त्यांचे हात हातात घेतले. बाबा, मी तुमचा मुलगाच आहे असं समजा. केदार जसे निर्णय घेत असे तसाच मी घेईन. तुमचे फक्त आशीर्वाद राहू द्यात. केदारची इच्छा आहे मी नाटक करावं. सई डोळे पुसत आत गेली. तिने चहा आणला. अविनाश स्वतःशी हसला. थरथरत्या हाताने त्यांनी चहा घेतला. केदारचं आणि माझं म्हणणं मी सांगितलं तुम्हाला. आता काय ते तुम्ही ठरवा. नमस्कार करून ते गेले सुद्धा. अविनाश आणि सई पाहतच राहिले. बराच वेळ दोघं काहीच बोलले नाहीत. अवी, तुला काय वाटतं? परमेश्वरी आशीर्वाद नेहमीच आपल्या मदतीला येतात. सई, अगं या लोकांच्या सदिच्छा कशामुळे मिळतात? परमेश्वरी शक्तीच त्यांना उद्युक्त करतात ना. हो, एकदा ते सिद्ध झालंय. कधी ग? महाबळेश्वरला शूटिंग चालू असताना तू दरीत कोसळत होतास. स्पॉट बॉईज धावले. जीवाची शर्थ करून त्यांनी तुला वाचवलं. छातीला जबरदस्त मार लागला होता तुझ्या. तू ICUमध्ये असताना महाराष्ट्रच काय देशभरातनं तुझ्यासाठी प्रार्थना चालल्या होत्या. यज्ञ, याग, चर्चेस, मुस्लिम धर्मस्थळ इथे सुद्धा प्रार्थना केल्या गेल्या. त्यांच्या प्रेमामुळेच मी वाचलो. खरं आहे ना? मग आता तेच प्रेम पुन्हा पणाला लावणार आहेस का? नाही सई, तो अपघात होता. हा निर्णय मी स्वतः घेतोय, त्यांच्या परवानगीनं.
परवानगी मागितलीस का गृहीत धरलीस? आत्ता वाघ तुझ्या प्रेमापोटी बोलले, मुलाच्या इच्छेविरुद्ध. अवी काहीच बोलला नाही. अशा चर्चा नेहमीच व्हायला लागल्या. निष्पन्न काहीही होत नव्हतं. एक दिवस दैनिक आत्मबळनं पत्रच छापलं. प्रिय अविनाश मोकाशी, आपण बहुचर्चित आणि शापित मानलेलं अमानवी विनवणी हे नाटक करायचं आणि त्यातली शापित ठरली गेलेली भूमिका करायचं ठरवलं आहे. या नाटकाच्या संदर्भात अनेक अकस्मात मृत्यू घडलेले आहेत. आपण करणार असणारी भूमिका 3 उमदे कलावंत काम करताना अचानक गूढपणे मृत्यू पावलेत. एवढंच नाही तर लेखक प्रकाशक यांनाही त्याची झळ पोहोचली आहे. हे सर्व श्रुत आहे. हे दुष्टचक्र गेली 40-45 वर्ष चाललं आहे. अनेक वृत्तपत्रातनं आपण हे वाचत आलोत, तरीही आपण ते नाटक करू इच्छिता. अविनाश, आपण केवळ अभिनेता नाही आहात, या दशकातले सर्व गुणसंपन्न कलावंत आहात. आपल्या अभिनयानं प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात, दुःख विसरतात. आपण गोरगरिबांचे कैवारी आहात. समाज सुधारणेसाठी आपण तळमळीनं प्रयत्न करता. कुठलाही राजकीय हेतू न ठेवता आपण समाजसेवा करता. मिळकतीतली काही रक्कम आपण अनाथाश्रमासाठी, वृद्धाश्रमासाठी, माजी सैनिकांसाठी राखून ठेवता. आपला अमूल्य वेळ सैनिकांसाठी सुद्धा देता. एखाद्या मुलाच्या पाठीवर आपण हात फिरवता तेव्हा त्याला त्याच्या घरातल्या वडीलधाऱ्यांचा भास होतो. वृद्धाश्रमातल्या वृद्धेला हात देता तेव्हा तिला मुलाच्या स्पर्शाचा भास होतो. आणि हे सगळं आपण कुणाला समजू न देता करता. आपण आपल्या वडिलांसारखेच दानशूर आहात. दरवर्षी आघाडीवर जाऊन आपण सैनिकांची करमणूक करता, त्यांचा एकाकीपणा दूर करता. आपण नुसतेच कलावंत नाही तर अनेकांच्या आयुष्यात आनंदाचा झरा फुलवणारे आपण देवदूत आहात. आणि म्हणून आपण सगळ्यांना हवे आहात. आजच्या या अस्वस्थ अशाश्वत वर्तमानात आपल्यासारख्या सुहृदाची समाजाला अत्यंत गरज आहे. केवळ मनोरंजन आणि आर्थिक मदत म्हणून नाही तर आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याचं आपण उदाहरण आहात. आपणा सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद आहेतच. परमेश्वर आपल्याला भरभरून आयुष्य देणार आहेच, तरी आपण आपल्या आयुष्याची किंमत लावू नये. आपले प्राणपणाला लावून चाहत्यांच्या भावनांशी खेळू नये. आपल्या अनेक कलाकृती आम्हाला बघायच्या आहेत, तरी आपण हे नाटक करू नये असंच सगळ्यांना वाटतं. आपल्या चाहत्यांचं आपल्यावरचं प्रेम बघून अविनाशचा ऊर भरून आलं. त्यांनी आत्मबळला पत्ररूपी लेख लिहिला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनो, नमस्कार. आपण केलेलं निवेदन मी नम्रपणे स्वीकारलेलं आहे. आपलं माझ्यावरचं प्रेम बघून मन भरून आलं आहे. एखाद्या कलावंताला यापेक्षा जास्त काय हवं असतं? मला सगळं मिळालं. आता माझी काहीच इच्छा राहिलेली नाही. आपले एवढे आशीर्वाद आणि सदिच्छा जर माझ्या पाठीशी असतील आणि मी खरोखर काही पुण्याचं काम केलं असेल तर मी नक्की या प्रोजेक्टमध्ये सुद्धा यशस्वी होईन. मुख्य म्हणजे माझं दैवत नटराज मला माझं कार्य पूर्ण करायला मदत करेल. मी प्रसिद्धीसाठी कधीही कोणाला मदत केली नाही. मला वडिलांची सेवा फार काळ करता आली नाही, म्हणून मी वृद्धाश्रमाला मदत करतो. वडील नेहमी सांगायचे, गेल्यानंतर फोटोला हार घालून उदबत्ती फिरवण्याऐवजी ते जिवंत असताना त्यांच्यासाठी रोज कमीत कमी हार उदबत्ती एवढे तरी पैसे खर्च करा, त्यांचे आशीर्वाद जास्त मिळतील. मी तेवढंच करतो, फार नाही. आता नाटकाविषयी. मित्रांनो, कोणाला किती आयुष्य आहे कोणी सांगू शकेल का? आपण सांगितल्याप्रमाणे मी नाटक रद्द केलं आणि उद्या माझा मृत्यू झाला तर कदाचित त्या मृत्यूचा संबंधही नाटकाशीच लावला जाईल. म्हणून मला हे नाटक करू द्या. सैनिकाला जसा रणांगणावरच मृत्यू यावा असं वाटत असतं, तशी नटाला नटराजचरणी रंगमंचावर मृत्यू यावा ही त्याची इच्छा. खरोखर मी जर काही चांगलं केलं असेल तर मी यातनं तरुण जाईन, अथवा जे काही घडेल त्याला मी एकटाच जबाबदार असेन. मला नाटककार भास्कर शास्त्रींना न्याय मिळवून द्यायचा आहे. विद्याधर सावंतांची तडफड दूर करायची आहे.
मी नाटक वाचायला घेतलं की मला सावंत दिसतात, विलास लिमये दिसतो, केदार वाघ दिसतो. त्यांच्या कष्टाचं चीज व्हायला हवं. अमानवी विनवणी या नाटकावरचा शापित हा शिक्का पुसायचा आहे. शेवटी विधिलिखित असेल तेच घडेल. प्रेक्षकांना मायबाप म्हणणारे बालगंधर्व अजरामर झाले. गोविंद बल्लाळ देवल, गडकरी मास्टर, खाडिलकर आम्हाला देवतुल्य वाटतात. जगाच्या अंतापर्यंत मराठी रंगभूमीचं नाव असणार आहे आणि ही सगळी नाटककार मंडळी जनतेच्या स्मरणात राहणार आहेत. मग भास्कर विश्वनाथ शास्त्रींसारखा संगीत नाट्यसृष्टी गाजवणारा नाटककार केवळ एका नाटकापायी शापित ठरावा का? रसिकांनी त्यांना वाळीत टाकावं. काय वाटत असेल त्यांच्या आत्म्याला? रंगभूमीचा एक सच्चा सेवक म्हणून मला त्याची रुखरुख वाटते. म्हणून आता माझ्या आयुष्याचा एकच हेतू त्यांना त्यांचं स्थान मिळवून द्यायचं. विद्याधर सावंत तर माझे आजोबा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला जागडायला नको? नटवर्य गणपतराव जोशी हॅम्लेट म्हणून ओळखले जातात, बालगंधर्व सिंधू म्हणून ओळखले जातात. मग विद्याधर सावंत विरूपाक्ष म्हणून का ओळखले जाऊ नयेत? एक रंगकर्मी म्हणून माझी ही जबाबदारी नाही आहे का? मी समाजातल्या दुःखी कष्टितांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलतो. मग माझ्या नाटकवाल्यांसाठी मी काही करायला नको का? ते माझं कर्तव्य नाही आहे का? मी जर घाबरत माघार घेतली तर कलावंत म्हणून माझा तो पराजय असेल. मला ती बोचणी आयुष्यभर राहील. कुणा नाटककारानं म्हटलंय की नट हा एखाद्या रानडुकरासारखा असतो, सतत धडका मारणारा, कुणाला न घाबरणारा. आता तुम्हीच सांगा मी काय निर्णय घेऊ? रणांगणातून पळून जाऊ का शत्रूशी लढताना जिंकू किंवा धारातीर्थी पडू? अविनाशच्या या युक्तिवादावर वाचक श्रोतेच काय पण घरचेही काहीही म्हणू शकले नाहीत. विद्याधर मामाला न्याय मिळवून देणार म्हटल्यावर तिलाही जरा बरं वाटलं. आता कधी कधी घरगुती गप्पा चहाच्या टेबलवर व्हायला लागल्या. अरे दरवर्षी तू सीमेवर जाऊन जवानांसाठी कार्यक्रम करतोस, त्यांच्यासाठी तरी विचार कर, सुमित्राबाई म्हणाल्या. आई अगं, अनेक नवीन तरुण कलावंत पुढे येत आहेत. मी तरी किती दिवस जाऊ शकणार आहे? तूच म्हणत असतेस ना घरटी एक तरी मुलगा सैन्यात जायला हवा म्हणून. आघाडीवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला त्याचा मृत्यू दिसत असतो ना आई, मग तो घाबरतो का मरणाला? त्याचे आई बायका पोरं उरावर दगड ठेवून त्याला निरोप देत असतात ना. बाबाही असंच म्हणायचे ना. बाबा गेले तेव्हा मी खूप लहान होतो, तुझ्यावर आभाळ कोसळलं होतं, पण सई सगळं दुःख विसरून पुढे आली. बाबांचं ऑफिस सांभाळलं, बिझनेस वाढवला. एवढंच नाही तर मी जेव्हा म्हटलं मला नाटक सिनेमात करिअर करायचं आहे तेव्हाही दोघींनी परवानगी दिली. अरे मी बाबांच्या वचनात अडकले हवी. सई म्हणाली, तुम्ही ठेवलं तसंच घर ठेवीन, आई आवीला सांभाळेल, पण आता बिझनेसचा व्याप एवढा वाढला आहे की मी सोडूच शकत नाही. आणि तू पण खूप छान सेटल झालास, वाटलं होतं आता चांगले दिवस आले. बाबांचा विषय निघाला की आई नेहमीच अस्वस्थ होत असे. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशो यक्षोभरहित सज्जन संतु निर्भया. असं पुटपुटत त्या आत निघून गेल्या. आई काय म्हणत गेली ग सई? पाऊस योग्य वेळी पडो, धरती धान्याच्या पिकांनी समृद्ध होवो, या देशात कुठल्याही तऱ्हेचा क्षोभ उत्पन्न न होवो आणि सज्जनांना कोणापासूनही भय न राहो, असा अर्थ या श्लोकाचा. किती बरोबर प्रार्थना केली तिने. बाबांनीच तिला सांगितलं होतं हवी. मन सैरभैर झालं की गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच, माऊली सगळी दुःख दूर करतील. सई अशा श्रद्धाच माणसाला संकटात बळ देतात ना. युक्तिवादात तू कुणाला हार जाणार आहेस का रे हवी? उदासलेल्या चेहऱ्यावर फिक्कटसं हसू आणत सई म्हणाली. अवीनी प्रेमानं तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले.
चला दादू महाराज आवरा, आम्हाला कामं आहेत, आपल्या शब्दजंजाळात आम्हाला अडकवू नका. दोघांचेही डोळे भरून आले. बाबा त्याला प्रेमानं दादू म्हणून हाक मारत हे दोघांनाही आठवलं. नाटकाच्या तालमीच्या बातम्या जसजशा बाहेर यायला लागल्या तशा काही जणांच्या संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या. काही चाहते त्याच्यावर चिडले. अविनाशला आपल्या कर्तृत्वाची घमेंड चढली आहे. अति आत्मविश्वासापायी आपण काहीही करू शकतो असं त्याला वाटायला लागलं आहे. हा फाजील आत्मविश्वास त्याला नडणार आहे. तो स्वतःचा जीव तर संकटात टाकतोच आहे, पण त्याच्या कुटुंबियांचा, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेक्षकांचा आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक संस्थांचा जीवही तो टांगणीला टाकतोय. जे एक नाही, दोन नाही, 3 वेळा सिद्ध झालंय, त्याला कशाबद्दल आवाहन करायचं? शेवटी भविष्यात जे घडणार आहे ते कोणी टाळू शकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना तीही. अविनाशवर मनापासून प्रेम करणारे अनेक जण होते. काही जणांनी तर पोलिसांकडे तक्रार केली. या नाटकाच्या जाहीर प्रयोगासाठी परवानगी नाकारावी, कारण सदरहू नाटकात एका विशिष्ट प्रसंगानंतर एक पात्र मृत्युमुखी पडतं. हा अनुभव गेल्या 40 वर्षात 3 वेळेला आलेला आहे. तिघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप कळालेलं नाही. आणि असं असताना सुद्धा श्री अविनाश मोकाशी हे नाटक करून तीच भूमिका करणार आहेत. हा एक प्रकारे आत्मघाताचा प्रकार आहे, आत्महत्येचाच हा प्रयत्न आहे. तरी आपण कायद्यानं हे नाटक करण्यापासून त्यांना परावृत्त करावं. अर्ज वाचून इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले, तुमचं अविनाश मोकाशीवरचं प्रेम मी समजतो. मी पण त्यांच्या चाहत्यापैकी एक आहे. मलाही वाटतं त्यांनी हे धाडस करू नये, पण कायद्यानं मी त्यांना नाही रोखू शकत. आत्महत्येचा प्रयत्न नंतर ठरतो, अगोदर नाही. आणि ते काही एखाद्या इमारतीवर उभं राहून खाली उडी मारायचा प्रयत्न तर नाही ना करत. मग तिथेही रसिकांचा नाईलाज झाला. अविनाशच्या यशाच्या घोडदौडीमुळे काही जणांचा जळफळाट होत होताच. मदन मेहता त्यापैकी एक. अविनाशमुळे अनेक नाटकातून, मालिकांमधनं त्याचा पत्ता कट झाला होता. त्याचा एक मोठा ग्रुपही होता. त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. त्यांनी वर्तमानपत्रात लिहिलं, अविनाश मोकाशी यांना सध्या चांगले रोल मिळत नसल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छित आहेत. या नाटकाची हवा करून ते स्टंटबाजी करतायत. जनमताचा रेटा वाढला की ते यातनं अंग काढून घेतील आणि शेवटपर्यंत प्रसिद्धी मिळवतील. आता काळ बदलला आहे. नाटक सादर करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. सोयी सुविधा वाढल्यानं कलावंतांवर ताण येत नाही. तेव्हा त्यांनी हे नाटक अवश्य करावं. ते खरोखरच उत्कृष्ट कलावंत असतील तर नक्कीच चांगला प्रयोग करून दाखवतील. प्रेक्षकांनीसुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. एक जुनं पुनर्जीवित झालेलं नाटक बघायची संधी सोडू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण जाणार असतोच. 100 वर्ष जगण्याची कोणी खात्री देऊ शकतो का? त्यांना हे नाटक अवश्य करू द्या. एक नवा इतिहास घडलेला आपण बघूया. मदन मेहताच्या अशा लेखामुळे बरेच जण म्हणायला लागले, बघू तरी काय घडतंय ते, कशाला विरोध करायचा. त्याचवेळी आणखीन एक आश्चर्य घडलं. पूर्वी एका सिनेमात अविनाशला तृतीयपंथीयाची भूमिका साकार करायची होती, तेव्हा त्याचा या संघटनेशी संबंध आला होता. त्यांची सुखदुःख अविनाशनं जाणून घेतली होती. त्यांना तो मदत करत असे. त्यांनी सभा घेऊन सांगितलं की अविनाश मोकाशींनी जरूर हे नाटक करावं. ते नेहमीच तळागाळातल्यांना, शोषितांना मदत करतात. या नाटकाद्वारे ते समाजातली अंधश्रद्धाच दूर करतील. आमच्या संघटनेच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. अविनाशला त्यांच्या या धाडसाचं कौतुक वाटलं. गोष्टी या थराला गेल्यानंतर सुमित्राबाईंना काहीच म्हणता येईना. उलट त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचं अभिनंदन केलं. असा मुलगा तुम्हाला लाभलाय, हे तुमचं भाग्य आहे असं म्हणायला लागल्या त्या. त्यांनी मात्र परमेश्वराचं चिंतन सुरू केलं. अविनाश कुठलाही निर्णय अविचारानं घेत नसे. एक तर त्याची विचाराची बैठक पक्की होती. वडिलांकडनं आध्यात्मिक अधिष्ठान त्याला लाभलं होतं. त्याला एकदम आठवलं, लहानपणी ते त्याला घेऊन आळंदीला गेले होते. इंद्रायणीचं पात्र आणि ज्ञानेशाची समाधी बघून तो वेगळ्याच विश्वात गेला होता. बाबांनी त्याचं डोकं समाधीवर टेकवलं आणि म्हणाले होते, दादू मग काहीही माऊली देणार, पण लक्षात ठेव त्यांनी काय मागितलं होतं देवापाशी ते.
काय मागितलं होतं बाबा त्यांनी देवाजवळ? पसायदान, म्हणजे कृपा प्रसाद, जगाच्या कल्याणासाठी. तू काय मागणार? आपण गडबडलो, खूप लहान होतो. आपण पटकन म्हणून गेलो, मी पण तेच मागणार. बाबा हसले होते आणि त्याला कडेवर उचलून घेतलं होतं. वडिलांनी त्याला शिर्डीला नेलं होतं. साईबाबांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. तेव्हा शिर्डीला गर्दी नसायची, सहज दर्शन व्हायचं. दर्शन झालं की प्रसादालयाच्या मोठ्या हॉलमध्ये भाविक खाली रांगेत बसत मोठमोठ्या भांड्यातनं गरम गरम पोळ्या, भाजी, शिरा, लापशी असं यायचं. अविनाशला ते फार आवडायचं. साईबाबांच्या चेहऱ्याकडे बघत बाबा बराच वेळ उभे असत, तेव्हा तो बाबांच्या तृप्त चेहऱ्याकडे बघत राही. बाबा गेल्यानंतर आईला घेऊन आवी बरेचदा शेगावला गेला होता. तिथली स्वच्छता, शिस्त त्याला फार आवडायची. विशेषतः 100-200 लोकांची रांग शांतपणे पुढे सरकत असताना मध्येच गजानन महाराज की जय असा जो सामुदायिक गजर व्हायचा तो त्याला खूप आवडायचा. बाबा नेहमी म्हणत, गोरगरिबांची सेवा म्हणजे देवाची सेवा. त्यांची शिकवण तो कधीच विसरला नाही. बहुतेकांच्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून देवाची किंवा डोंगरदऱ्यांची चित्रं असतात, पण अविनाशच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर होता तो त्याच्या बाबांचा फोटो. तेही एखाद्या संतासारखे तेजपुंज दिसत. सगळ्याच बाबतीत अविनाश वेगळाच होता. अमानवी विनवणी करण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला होता. परिस्थितीची पूर्ण जाणीव त्याला होती. सगळ्यांना तो आत्मविश्वासानं जरी सांगत असला तरी मनात त्यांनी होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवलेली होती. इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर काय करायचं हे पण त्यांनी ठरवलं होतं, कारण काही योगायोगांचं त्याला आश्चर्य वाटत होतं. ज्या रात्री त्याला ते नाटकाचं पुस्तक सापडलं होतं त्या दिवसापासून जवळजवळ रोजच रात्री बरोबर 3 वाजता त्याला जाग यायला सुरुवात झाली होती. दिवसभरातल्या साध्या साध्या घटना त्यावेळी गंभीर वाटत. एका रात्री असा त्याच्या मनात विचार आला, सगळेजण आपल्याला सांगतायत नाटक करू नका म्हणून. खुद्द केदारचे वडील सांगतायत की केदार स्वप्नात येऊन सांगतोय नाटक करा, तरी तुम्ही नाटक करू नका. आपण मात्र हट्टानं आपला हेका सोडत नाही आहोत. अशावेळी खरंच जर त्या तिघांप्रमाणे आपणही गेलो, आणि तीच शक्यता जास्त आहे. आई, सई आणि शुभा तिघींना वाऱ्यावर सोडणार आहोत का आपण? आपल्या जाण्यावर कोणालाच खेद वाटणार नाही, उलट नावच ठेवतील, अविचारी म्हणतील. आणि आपले चाहते जे वारंवार विनंती करतायत ते काय म्हणतील? आपल्यावर अवलंबून असणाऱ्या संस्थांचं काय होईल? या सगळ्यांचा आपण विश्वासघात केल्यासारखं होईल. रात्रभर तो तळमळत होता. आता निर्णय मागे घेणं म्हणजे घाबरल्यासारखं होईल. सगळे हसतील. इतके दिवस नुसत्या वल्गना केल्या म्हणतील. छे, आता माघार शक्य नाही. आता आपली अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे. पुढं जायचं माहिती आहे, परतायचा रस्ता नाही. दुसऱ्या दिवशीचे सगळे कार्यक्रम रद्द करून तो बँकेत गेला. सगळी खाती दोघा-तिघांच्या नावावर होतीच. लॉकरही आई आणि सईच्या नावावर करून घेतलं. काही मोठ्या रकमेच्या पावत्या करून त्याचं वार्षिक व्याज ठराविक वृद्धाश्रमांना, अनाथाश्रमांना देण्यात यावं अशा सूचना दिल्या आणि तो तडक मणीकडे आला. यार मणी, मला जर काही झालं ना तर आईला, सईला सांभाळशील असं वचन दे. शुभाला सावरायला मदत करशील, वचन दे. मणी गडबडला. अरे काय झालं अभि? तुला काही फील झालं आहे का? म्हणजे काही जाणवलं आहे का? एकदम असं का म्हणतोयस? नाही, मी काही सांगू शकत नाही, पण मला वचन दे. अरे वचन कसलं मागतोयस? भाऊ मानतोस ना मला? आपलं नातं असं वचनांनी बांधलेलं आहे का? पण बघ, अजून वेळ गेलेली नाही. आपण प्रोजेक्ट कॅन्सल करू शकतो. नाही, आता ते शक्य नाही आहे. अरे काय शक्य नाही आहे? लोक काय म्हणतील म्हणून? अरे प्रश्न तुझ्या जीवन मरणाचा आहे. म्हणी, मी मरणाला घाबरत नाही किंवा लोक काय म्हणतील त्यालाही घाबरत नाही. मी फक्त शक्यतेचा विचार करतोय. पूर्ण विचारानंच मी सगळं करतोय. तुला माहिती असावं म्हणून सांगतोय. माझ्या टेबलावरच्या पर्सनल डायरीमध्ये मी सगळं लिहून ठेवलं आहे. कोणत्या बँकेत खाती आहेत, कुठल्या संस्थेला किती वार्षिक व्याज जातं, सगळं व्यवस्थित लिहिलं आहे. मी माझे राहिलेले सिनेमे नाटकाच्या अगोदर पूर्ण करणार आहे. मालिकांच्या निर्मात्यांनी त्यांच्या लेखकांना सांगून माझ्या भूमिका संपवत आणल्या आहेत.
आता मी ऐकतच नाही म्हटल्यावर ते तरी काय करणार ना बिचारे. अविनाश, अरे हे तू सगळं इतक्या सहजतेनं सांगतोयस? हो, अरे ही सिनेसृष्टी खूप कठोर आहे. इथे चलनी नाणंच चालतं, तुला माहिती आहे ना. एकेकाळी गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या भारतभूषण नावाच्या हिरोला त्याच्या उतारवयात कोणी तबलजीची भूमिका द्यायला तयार नव्हतं. अपमान केला त्यांचा. ललिता पवारांसारखी सिनेसृष्टी गाजवणारी नटी विपन्नावस्थेत मृत्यूला सामोरी गेली. तिथे आपली काय कथा रे. तशी वेळ येण्यापेक्षा रंगमंचावरचं मरण कितीतरी चांगलं, नाही का. मणीच्या डोळ्यात पाणीच उभं राहिलं. त्याने उठून अवीला मिठीच मारली. यू आर ग्रेट अवी. आणि जगलो वाचलोस तर ही मालिकावाली मंडळी मेलेली पात्र जिवंत करण्यात वाकबगार असतात, तुला माहिती आहे की. अवी हसून म्हणाला, पण मणी हसू नाही शकला. आणखीन एक गोष्ट म्हणे. आता काय अवी आणखीन? मणीचा श्वास आता अडकायला लागला होता. प्रयोगाच्या दिवशी 2 ॲम्ब्युलन्स तयार ठेव. मला जास्त वेळ स्टेजवर ठेवू नका. अवी, ओढवून घेतलेलं दुःख आहे रे हे. काही म्हण रे. माझी आत्ताची अवस्था ना तुझ्या त्या ज्योतिषासारखी व्हायला लागली आहे. तशाही परिस्थितीत अवी हसला, पण ते हसणं मणीला कृत्रिम वाटलं. तालमीच्या मुहूर्ताचा दिवस. हॉल गजबजलेला होता. निवडलेले कलावंत, तांत्रिक अंग सांभाळणारी आणि बॅकस्टेज सांभाळणारी सगळी मंडळी झाडून हजर होती. मणीचं नाटक म्हणजे करडी शिस्त. मजेच्या वेळी धमाल, तालमीच्या वेळी कठोर परिश्रम. सगळे वेळेवर हजर होते. एका टेबलवर 3 फोटो ठेवले होते. भास्कर शास्त्री, विद्याधर सावंत आणि दीनानाथ मोकाशी, अवीचे वडील. 3ही फोटोंना मणीने हार घातले. उदबत्त्यांचा दरवळ सगळीकडे पसरला होता. वातावरण प्रसन्न होतं, पण नेहमीसारखा उत्साह नव्हता. प्रत्येकजण मनोमनी प्रार्थना करत होता की सगळं व्यवस्थित पार पडू दे. मणीनं खास तयार करून घेतलेली अमानवी विनवणीची संहिता एका टिपॉयवर ठेवली. तिच्या मागे नटराजाची मूर्ती ठेवली. सगळ्यात प्रथम मणीने नटराजाची पूजा केली. हार केला, हळदी कुंकू वाहिलं. नेहमीप्रमाणे हात जोडून प्रार्थना केली. हे नाट्यदेवते, आम्ही हातात घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. अवीसकट सगळ्यांनी मागोमाग पूजा केली. अविनाश 3ही फोटो, नटराज आणि संहितेसमोर गुडघे टेकून बसला. हात जोडून म्हणाला, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृद्गमय. परमेश्वरा, तू मला असत्याकडून सत्याकडे, वाईटाकडून चांगल्याकडे ने. तू मला अंधारातून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. अवीने नारळ वाढवला. सगळेजण चरकले. नारळ उभा फुटला होता. अविनाश हसत पुढे येत म्हणाला, अरे शुभलाभ, नारळ उभा फुटणं शुभ मानायचं असतं. त्या नारळाचं पाणी सगळीकडे फिरवलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण त्यात जान नाही असंच वाटत होतं. मणीनं सगळ्यांना त्यांच्या भूमिका समजावून सांगितल्या. सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. अविनाशनं मुहूर्ताचं वाचन सुरू केलं. त्याच्या धीर गंभीर आवाजानं एकदम शांतता पसरली. पहिल्या दृश्याच्या वाचनापासून नाटक आपल्याला खेचतंय असं त्याला वाटायला लागलं. पहिला प्रवेश वाचून तो थांबला. संहिता कपाळाला लावली, खाली ठेवली. काही क्षण सगळे भारावलेलेच होते. थोड्या वेळानं अवी म्हणाला, मणी, एक विनंती करायची आहे. बोल की. नाटक तुझ्या हवाली केलं आहे. तुला हवं तसं बसव. मी काहीही बोलणार नाही. कालानुरूप काही बदल आपण केलेले आहेतच. व्यवस्थित एडिट करून 3 अंकांचे 2 अंकसुद्धा करून घेतलेत. मात्र त्या शेवटच्या 3ऱ्या अंकातल्या 5व्या प्रवेशातला एक शब्दही आपल्याला इकडचा तिकडे करता आलेला नाही. अरे ती भास्कर शास्त्रींची किमया. तुला विनंती काय करायची हवी? तर तो जो प्रवेश आहे 3ऱ्या अंकातला 5वा, तो तू मला हवा तसा घेऊ दे. तू तो बसवू नकोस. अरे पण का? तोच प्रवेश, तेच स्वगत तर. मला माहिती आहे, म्हणूनच तो मला माझ्या म्हणण्याप्रमाणे घेऊ दे. हे नाटक करायचा माझा हट्ट आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी तयार झालात. तुम्हा कोणालाही या नाटकाचा फटका बसायला नको. त्याचं म्हणणं आवेरणं मणीला शक्य नव्हतं, कारण त्या सगळ्यांचीच अविनाशकडे बघण्याची दृष्टीच बदललेली होती.
सगळेजण त्याच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं बघत होते. आणि आणखीन एक, आता काय अविनाश? जर कोणी या प्रोजेक्टमध्ये स्वतःच्या इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध भाग घेत असेल तर आत्ताच सांगा. माझ्यासाठी करू नका. माझा कुठलाही गैरसमज होणार नाही. आज तालमींना सुरुवात होतीये, आजच मनातलं बोला. एकदा का तालमीला जोर चढला, स्टँडिंग प्रॅक्टिस सुरू झाली की अडचणी निघायला नकोत. विचार करून उद्या सांगा. अविनाश, दिग्दर्शक म्हणून ती माझी जबाबदारी आहे. माझी शिस्त सगळ्यांना माहिती आहे. शाळेपेक्षा सुद्धा कडक शिस्तीत चालते आपली तालीम. मणीनं बोलायला सुरुवात केली. उद्यापासून दिलेल्या वेळेत तालमीला सुरुवात होईल. दिलेल्या वेळेनंतर 10 मिनिटांनी दरवाजा बंद होईल. उशीर होणार असेल तर अगोदर कळवा. सगळ्यांनी आल्यावर त्यांचे मोबाईल फोन्स प्रॉपर्टीवाल्या जाधवकडे जमा करायचे. माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे. तो इमर्जन्सी म्हणून देऊन ठेवा. आवश्यक वाटल्यास त्या नंबरवर फोन करायला सांगा. अर्थात माझा फोनसुद्धा जाधवकडेच असेल, तो आणून देईल. मी मोठा आर्टिस्ट आहे, माझा प्रवेश नाही, जरा आराम करतो, असली कारणं द्यायची नाहीत. माझ्या दृष्टीनं तालीम म्हणजे रंगदेवतेची पूजा. त्यामुळे तालमीला येताना आपली चपला, बूट, समज, गैरसमज आणि व्यसनं बाहेर ठेवून यायची. एखाद्या हेडमास्तरांनी सूचना कराव्यात तशी मणी करत होता. जुन्या कलावंतांना त्याची शिस्त माहिती होती. जे कोणी नवीन होते त्यांना कळलं मणी मोठा दिग्दर्शक का आहे आणि त्याची नाटकं गाजतात का. मणीची नाटक बसवायची पद्धतसुद्धा वेगळी होती. पूर्वीच्या तालीम मास्तरांसारखं वाक्यानुवाक्य तो कलावंताकडनं घोकून घेत नसे, त्यांच्या पद्धतीनं करायला सांगत असे. नाहीतर मग सगळी पात्र दिग्दर्शकासारखीच वाटायची. फक्त तो एक करायचा, पहिले काही दिवस त्या व्यक्तिरेखांबद्दल चर्चा करत राहायचा. एकदा का कलाकाराला पात्र समजलं की पुढचं काम सोपं होत असे. कलाकार भूमिका जगायला लागत. त्याच्या हाताखाली काम करायला मिळावं म्हणून अनेक कलावंत धडपडत असत, प्रसंगी बोलणी पण खाऊन घेत असत. मणी म्हणजे फक्त दिग्दर्शक नाही तर अभिनय शिकवणारी एक संस्थाच होती. त्याच्या नाटकात काम केलेल्या कलावंतांना विशेष दर्जा प्राप्त झालेला असे. तर मग मी आता सगळ्यांचा स्वेच्छेनं होकार समजतो. आपण उद्या भेटूयात. मणीनं समारोप केला आणि एकंदरीत अशा रीतीनं अमानवी विनवणी नाटकाच्या तालमीचा शुभारंभ झाला. श्रोते हो, हा होता अमानवी विनवणी या सदानंद भणगे लिखित कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.